मेरा तो बेसिकली मेरा ये है कि अगर जिस दिन 1 तारीख, हाँ। नया साल और मंडे, हाँ ये तीनों एक साथ बैठ जाएगा तो मैं मान लूंगा। अच्छा, नहीं तो नहीं। या तो मंडे नहीं होता, या 1 तारीख नहीं होती, या नया साल नहीं होता। 1 जानेवारीला मंडे येतच नाहीये आणि आपण काही जिमला जातच नाहीये. आणि म्हणूनच आजकालच्या तरुण पिढीला थायरॉइड, पीसीओडी असे अनेक आजार लागलेले आहेत. आधीच्या काळात असं का बरं नव्हतं? कारण तेव्हाची लोक शारीरिकरित्या जास्त काम करायची आणि आत्ताची आपली जनरेशन जास्तीत जास्त काम हे बसून आरामाचं आहे आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये फार सारे डिझिजेस तयार होत आहेत. आणि कसं आहे ना, जेव्हा इथपर्यंत येतं ना तेव्हा आपण विचार करतो की आता मला डाएट करायचंय, आता मला जिमला जायचंय, आता मला झुंबा लावायचंय. ज्या वेळेला लक्षात येते ना त्याच वेळेला आपल्याला ऍक्शन घ्यायची आहे. आणि गंमत म्हणजे लहान मुलांना आत्तापासून फिटनेस कसं इम्पॉर्टंट आहे हे सांगितलं पाहिजे. फक्त आपल्याला त्रास होते म्हणून आपण वॉकला जातोय, पण आपल्या मुलांना नेतोय का? तर नाही. आपल्याला त्रास होते म्हणून आपण डाएट करतोय, पण आपल्या मुलांना सुद्धा योग्य आहार शिकवत आहोत का? नाही. मग आपण आपल्या मुलांना आत्तापासूनच योग्य आहार शिकवला पाहिजे. आपल्या काळात नाही झालं, कारण की आपल्या वेळेला तशा योग्य आहाराची गरजच नव्हती. ऑलरेडी आपण चांगला आहार घेत होतो. शारीरिक काम आपण करत नव्हतो, पण परिस्थिती वेगळी होती ना. आत्ताची परिस्थिती अशी आहे, जेवढं मूल लहान तेवढं त्याच्या मनामध्ये फिटनेसचे विचार टाकायला सुरुवात करा. बरं, फिटनेस करायचंय म्हणजे लहान मुलांना जिम मध्ये नाही न्यायचंय, साधे व्यायामाचे प्रकार शिकवायचे ज्याने ते लोक फिट राहतील. असंच फिट राहण्यासाठी कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.